अजय यावेळेला पहिलाच बॉल बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर अस्मितला आपण पाहतायत. अस्मित हा लेदर क्रिकेटचा एक क्लास ज्याच्याकडे आहे, धडे गिरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने मात्र त्याचा रनअप आपण पाहू शकाल. क्लीन बोल्ड, जबरदस्त गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा आणि बेधक मारा, तेज तर्रार, सुपर डिलिव्हरी, फलंदाज बाद गॉन. फक्त तुझ्या नावाचं हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय, तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू वावणार फक्त तुझ्या नावाचं हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय, तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल. ट्रेंडिंगला हे गाणं आपण पाहू शकलात. प्रत्येकाला डुलवणारं हे गाणं, आनंदाने नाचवणारं हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ साईडला फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना आपण पाहतात. अलीकडच्या काळामध्ये मात्र राहुल, काही खेळाडू मात्र डिफेन्सला विसरले ते आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक जण मोठे फटके मारण्यासाठी विचार करत असतो आणि डिफेन्स हा शब्द आल्यानंतर आता भारतीय संघाला पडलेला मोठा प्रश्नचिन्ह म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राणे. कारण हे दोन जर खेळाडू असते तर कदाचित न्यूझीलंडच्या संघाला आपण पराभूतच्या छायेत सुद्धा नेऊ शकलो असतो. परंतु जरतरचा खेळ आहे, परंतु याची चर्चा ही वारंवार आपल्याला पाहायला मिळते. कारण चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राणे हे मात्र मूळतः कसोटीसाठी जन्माला आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, असं इरफान पठाण यांनी मात्र स्टेटमेंट दिली होती. संघाची धावसंख्या 1. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी अस्मित यावेळेला आपण पाहतायत. लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रॉपरली हेच गायडन्स केलं जातं की फलंदाजांचा बॅटिंग स्टान्स कसा आहे, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे आणि अशानुसार मात्र त्याला गोलंदाजी करावी लागते. म्हणजे त्याला पूर्णपणे त्याचा अभ्यास करावा लागतो. जेव्हा तो उतरतो त्यावेळेला बॅटिंग स्टान्सवरून त्याचा जो खेळ आहे तो मात्र दिसतो. कधी कधी यावेळेला पायावरचा चेंडू पंचांकडे दाद लेग स्टंपला पिचिंग झाली होती आणि त्याचंच कारण विरल नायर सरांनी यावेळेला दर्शवला आणि लेग बायचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. पहिलं षटक अस्मितच्या नावावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट क्लीन बोल्ड, तिसऱ्या बॉलवर 1 लगातार 2 डॉट आणि 1 वर आपण पाहू शकता शेवटच्या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले गेले ते शिव मल्हार पांजरे या टीमची. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. धवला बैल म्हणा नंदीवालाच्या, धवला बैल म्हणा नंदी, धवला बैल म्हणा नंदीवालाच्या, धवला बैल म्हणा नंदी. हे गाणं लागलं की निलेश फायटर तारापूर या टीमची आठवण जरूर येताना पाहायला मिळते. कारण त्यांच्यासाठी हे लकी सॉन्ग म्हणून ओळखलं जायचं आणि त्याचीच कुठेतरी आठवण येत असताना यावेळेला आपण पाहू शकतायत टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. अस्मितची जी गोलंदाजी आपण पाहिली होती, टप्पा अचूक होता, वेग होता, वेगेबरोबर त्याचा लेंथ अँड लाईन पाहायला मिळाली. कारण तुम्हाला फक्त वेग असून तुमच्याकडे चालत नाही, तर तुम्ही प्रॉपरली लेंथ अँड लाईन मिश्रणयुक्त गोलंदाजी तुम्ही करता का याकडे सर्व गोष्टी पाहिल्या जातात. हलक्याशा हाताने यावेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग, एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलं. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेली. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. अव्वला शूज चेंज केले जात आहेत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खेळ थांबला आहे. सूर्या मेळावा आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम पाहायला मिळतं. आफ्टर लंच नंतर साहिल पाटील जॉईंट होत असताना संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय.
अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक जण मात्र जसं दिवाळी आल्यानंतर आपण नवीन कपडे घेतो त्याचप्रमाणे मात्र आपण पाहू शकतात की जेव्हा क्रिकेटला शुभारंभ होतो त्या हंगामाला त्यावेळेला अगोदरच शूज बॅट ग्लोव्ज तदनंतर आपण पाहिलं तर गॉगल कॅप ट्रॅक टी शर्ट हे सर्व काही गोष्टी खरेदी करतात आपल्या स्वतःच्या कष्टाच्या घामाने आणि तदनंतर मात्र या क्रिकेटच्या मैदानात उतरतात आणि काही जण तर राहुल आपण पाहतो की हेअरस्टाईल ही वेगळी त्यांची पाहायला मिळते वेगवेगळ्या सलूनमध्ये जाऊन हेअरस्टाईल त्यांची वेगळी आपण पाहू शकता आणि सध्या जर आपण पाहिलं विराट कोहलीची ट्रेंडिंग आपल्याला सातत्याने पाहायला मिळते थोडेसे फ्लॉप जरूर ठरले परंतु विराट कोहली आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचे फॅन फॉलोविंग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं त्याची फिटनेसकडे पाहून आतापर्यंत आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 3 वर जाऊन पोहोचले गेले पुन्हा एकदा बॉलर तयार तिसरा बॉल घेऊन जयेश बसवत तर खूपच बाहेर होता का हा चेंडू यस पंचांनी तेच घोषित करत असताना व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 4 वर जाऊन पोहोचले गेले 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले यावर अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला फिल्डर तैनात आहेत कोणती मिस्टेक करणार नाहीयेत उंच सकल बांधायचे फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बॅक टू द डग आउट गॉन राहुल भाई करतय नवाना बिंदासला कद बक्षीस लावा मेहुल बसवतने अप्रतिम झेल टिपला गेला खूप चांगलं जजमेंट होतं खूप चांगली पर्सनॅलिटी त्या ठिकाणी पाहायला मिळते कव्हर पॉइंट मध्ये मेहुल बसवतची पंकज पाटील पालनची सुद्धा हाईट आपण पाहिली असेल त्या अनुषंगाने परंतु मेहुल बसवतला पाहिल्यानंतर मला आठवण येते ती प्रफुल्ल पाटील अर्थातच राईचा ब्रँड पप्प्या यावेळेला मात्र आपण पाहू शकता चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या ईश्वरजी बरड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा करूया अवला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये संघाची धावसंख्या स्थिरावले 4 वर जाऊन पोहोचले गेले बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5 खूप चांगली गोलंदाजी अस्मितने जी सुरुवात करून दिली ना गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून आपल्या संघाला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिली अप्रतिम त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला फिल्डर आहेत परंतु तिथे कॅच ड्रॉप होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील की नाही आणि यस डेफिनेटली कंप्लीट केल्या जात आहेत या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6च्या घरामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा प्रथम फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय शिव मल्हार पांजरे हा संघ मात्र बिकट स्थितीमध्ये आतापर्यंत आपण पाहू शकाल घेऊया एक छोटासा ब्रेक तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा अप्रतिम सूर्या मेळावा क्रिकेटचा महासंग्राम आपण स्वागत सन्मान या बॉल नंतर करणार आहोत गुड डिलिव्हरी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो टप्पा अचूक पद्धतीने काय स्ट्रेंथ आहे या संघाची गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक फलंदाजाला आतापर्यंत यावेळेला बीट केलंय तिन्ही गोलंदाजांनी प्रॉपरली लेंथ अँड लाईन आतापर्यंत स्वीकारण्याचा प्रयत्न केला खूप चांगले प्रयत्न होते वन हँडने यावेळेला चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी सिंगल मेल गुड एफर्ट संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय या पण आदरणीय सन्माननीय कुमार ईश्वर बरड साहेब माजी सरपंच गोवाडे एक नवतरुण आणि तडफदार
असे मात्र आपण पाहतायत विद्यमान सरपंच आहेत गोवाडे गावातील आणि वीर एंटरप्राइजेसचे मालक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं करूया आपण यथोचित स्वागत सन्मान. मी कुमार राकेश सांबरे उपाध्यक्ष यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. माजी सरपंच म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतायत कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्यांना आपण पाहतायत हे सूत्र दिलं आपल्या गावाचं आणि वीर एंटरप्राइजेसचे मालक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते एक असरा स्वभावाचं धनी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे ईश्वरजी बरड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. ऑन साईडला फटका चांगला आहे मात्र वी फॅक्टर मध्ये खेळला गेला. 2 फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता नेत्रदीपक सूर्या मेळावा चौका. तेरा धावा 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13वर धावसंख्या. स्लोवर 1 चेंडू या वेळेला आपण पाहतायत बॅटची एज अँड टेकन. खूप चांगली थिंकिंग वापरली. विचारसरणी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज कशी बॅटिंग करतोय त्याचा बॅटिंग स्टान्स कसा आहे त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे तो कोणत्या दिशेने खेळण्याचा दृष्टिकोन ठेवतो या सर्व काही गोष्टींचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करता त्यावेळेला एक परिपक्व गोलंदाज म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि तेच केलं मात्र लोकेश बसवत या गोलंदाजाने. पहिला अस्मित सुतारने खूप चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये जयेश बसवत आला. त्याच्या पावलोपावली गोलंदाजी करत अप्रतिम गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळाला अस्मित सुतारचा आणि त्यानंतर जयेश बसवत लोकेश बसवत यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं आणि आतापर्यंत 3 षटकांमध्ये धावा थांबवल्या 13 म्हणजे 4.33चा हा एक लो या वेळेला मात्र ऍव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. गोलंदाज आहे सतीश मोर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. मिस टायमिंग स्ट्रोक आणि सरळ चेंडू निघून जाईल. फार वेगाने थांबण्याचं नाव घेत नाही चेंडू आणि सरळ चेंडू 4 धावन करतात चौकार. चला जेपी दुट्टन आणि अष्टविनायक सज्जनपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन प्लेइंग 11 ची लिस्ट आपण घेऊन जा. सबमिट करा आणि टॉस साठी रेडी राहा. अरे ये मामा मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. अरे ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 17 वर जाऊन पोहोचली जाते. प्रथम फलंदाजी करताना शिवमल्हार पांजरे टीम ऑफ साईडला. तंतोशुद्ध फटका आहे परंतु बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिला आणि जजमेंट करण्यासाठी वेळ मिळाला फिल्डरला. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले गेले. 17 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सतीश मोरने खूप चांगला चेंडू या वेळेला हाताळला परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला गेला स्मिथच्या द्वारे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा यावेळेला कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले. 17 या धावसंख्येवर शिव मल्हार पांजरे या टीमची. परंतु वाकडी वसरोली टीमने काही जबरदस्त यावेळेला गोलंदाजीचा तिखट मारा केलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची खऱ्या अर्थाने या वेळेला आपण पाहतायत 8 घेऊन जाणारा हा चेंडू होता. थोडंसं बॅटचं टॉपेज लागलं आणि शॉट फाईन लेगला त्या ठिकाणी फिल्डरने चुकी केली. तत्पूर्वी सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्याने
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली 4 बॉलच्या समाप्तीनंतर. यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन जेपी दुकटन आणि अष्टविनायक सज्जनपाडा आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. ऑन साईटला यावेळेला वी फॅक्टर मध्ये जरूर खेळलं गेलंय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकीपर्यंत आराम के साथ त्या ठिकाणी विकेट मिळेल. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. फलंदाज बाद. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत आणि 19 वर धावसंख्या आतापर्यंत पाहू शकाल. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, अप्रतिम गोलंदाजीचे तिखट मारे यावेळेला पाहायला मिळाले. जबरदस्त गोलंदाजी. फक्त वाईट जर आपण पाहिलं तर एकच आला या 24 बॉल मध्ये. म्हणजे यावरून स्पष्टपणे निदर्शनास येतं की गोलंदाजी करणारा संघ वाकडी वसरोली अ टीमचे गोलंदाज किती स्ट्रॉंग आहेत. अप्रतिम गोलंदाजीचं तिखट मारा आपण पाहू शकलात. ऍब्सोल्युटली फॅब्युलस फॉर बॉलर्स. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये 20 धावांचं लक्ष यावेळेला जरूर समोर ठेवण्यात आलेला आहे. टॉस टाइम झालेला आहे. तर प्लीज जेपी दुकटन अँड अष्टविनायक सज्जनपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं. हॅलो, चला जेपी दुकटन टीम कॅप्टन सागर जाधव आणि ऋतिक यांना पण पाहत आहेत. सुंदर अशी जर्सी या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल करण्याकरता मी या ठिकाणी निवेदित करतोय. आदरणीय सन्माननीय ईश्वरजी परेड साहेब, आपणास आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एक दिग्गज व्यक्तिमत्व, कमी वयामध्ये ज्यांनी आपण पाहिलं सामाजिक कार्यामध्ये दखल घेतली, क्रीडा क्षेत्रामध्ये दखल घेतली, राजकीय क्षेत्रामध्ये दखल घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं. तरुण उद्योजक म्हणून त्यांना आपण पाहतोय. गोवाडे रत्न वीर इंटरप्रेटरचे प्रोप्रायटर सन्माननीय ईश्वरजी परेड साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नाणेफेकीचा कौल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी हे दृश्य आपण पाहतायत. आपल्या घर बसल्या साइड स्क्रीनवर ईश्वरजी परेड साहेब या ठिकाणी कॉइन स्विंग करताना पाहायला मिळत आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक तरुण उद्योजक, खूप खूप धन्यवाद साहेब. अष्टविनायक सज्जनपाडा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला जातोय. खूप सुंदर रीतीने या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहत आहेत. ज्या संघांचं प्रवेश शुल्क बाकी असेल त्याने प्लीज जमा करा. जेपी दुकटन अष्टविनायक सज्जनपाडा पुढील सामना आणि त्यानंतर सिद्धिविनायक मासवण आणि गावदेवी गोवाडे. चला प्लेइंग 11 फॉर्म घेऊन जा. गावदेवी गोवाडे, जेपी दुकटन अष्टविनायक सज्जनपाडा या सामन्यानंतर सिद्धिविनायक मासवण आणि गावदेवी गोवाडे हा सामना आपण पाहणार आहोत. यावेळी या सामन्याकडे आणि या मॅचचं धावतं समालोचन या आपण ऐकूया. पालघर भूषण, व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, आदरणीय प्रमोदजी शिर्के सर, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. राहुल दानवा यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकतायत. मध्ये मध्ये मात्र स्वागत सन्मान त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. तर मॅनेजमेंट सांभाळतात, त्यासाठी मात्र समालोचन पासून थोडंसं या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल त्यांचा आवाज मध्ये मध्येच ऐकायला मिळेल. उत्कर्ष पाटील आमच्या समवेत आहे. 4 दिवस ते या ठिकाणी आमच्या समवेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रिझवतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर वाईडने सुरुवात झाल्यानंतर 1 वर जाऊन पोहोचली गेली.
निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, आजूबाजूला सुंदर सुंदर आपण पाहतायत वृक्ष पाहायला मिळत आहेत. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा मनसुबा बाळगला, एक धाव अर्जित केली जाते. म्हणतात ना वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि खऱ्या अर्थानं त्याच अनुषंगाने आता खरी गरज आहे प्रत्येकाने एक झाड लावावं, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं आपण पाहू शकतायत प्रदूषण तर होतच राहतं, परंतु आपल्याला जर जीवन अजून चांगलं सुंदर जगायचं असेल तर यावेळेला आपण पाहतायत रोहित वेलकम. आपलं हुंडो या नावाने जास्तीत जास्त पसंती आणि दुकटन प्रीमियर लीग मध्ये रोहित भोईर उद्याच्या दिवसात इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. रोहितला मी प्रश्न केला होता हुंडोला तू फॉलो करतोस, तर बोलतो यस ॲब्सोल्युटली राईट, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो त्याची बॅटिंग करण्याची शैली आणि अर्षद मेमन उर्फ हुंडो हे मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर गाजलं आणि त्याचे साक्षीदार आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिलं LBW कोणत्या अंपायरने दिलं असेल अर्षद मेमनला हुंडोला, अर्थातच WPL वाडा प्रीमियर लीग सुरू होती आणि अर्षद मेमन ॲब्सोल्युटली प्लम होते, त्यावेळेला हुंडोला आऊट दिलं ते विरल नायर सरांनी. हा सुद्धा एक रेकॉर्ड घडला होता, कारण त्यांना पहिल्यांदा वाडा तालुक्यामध्ये कोणत्या पंचांनी दिलं नव्हतं, परंतु ज्यावेळेला WPL मध्ये ॲब्सोल्युटली सुपर डिसिजन पाहायला मिळालं. यावेळेला धावसंख्या स्कोर कार्डवर 4 झालेली आहे. माननीय कुमार ईश्वर बरड साहेब माजी सरपंच गोवाडे आणि वीर एंटरप्राइजेसचे जे मालक आहेत प्रोप्रायटर आहेत त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य सूर्या मेळावा या स्पर्धेसाठी 1001 रुपयाचा आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. एकदंत स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कल्पेशजी किनी यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी आमच्यासाठी स्पेशल गिफ्ट दिलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे, आणि रोहित भोईर त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही एकदंत स्पोर्ट्स मनोर यांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. कल्पेश किनी आपण मॅचचा आनंद घेत आहेत तर आपलं हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 4. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 20 रनचं आणि आतापर्यंत 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली, म्हणजे 16 धावांचं लक्ष्य आहे, परंतु फक्त म्हणून चालणार नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण सातत्यपूर्ण पाहिले, कधी कधी मात्र फलंदाज कोलॅप्स होतात, ती मधली फळी अक्षरशः मात्र यावेळेला आपण पाहू शकता चंबूच्या आसऱ्याला परतते आणि अशा वेळेला गोलंदाज हावी होतात फलंदाजांवर आणि तिथे कुठेतरी मात्र कायापलट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कधी कधी मॅच टर्निंग ठरते. हे सर्व काही गोष्टींचं कॅल्क्युलेटिव्ह करावं लागतं, परंतु इथे मात्र यावेळेला आपण पाहतायत खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, सेन्सिबल स्ट्रोक, आणि सरळ चेंडू निघून जाईल शॉट थर्ड मॅन कडून थर्ड मॅनला आणि पंचांच्या द्वारे इशारा येतो यस 4 रन चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत असताना 20 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली, म्हणजे सुरुवात चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. जरी एक फलंदाज बाद झाला तरी सुद्धा दोन्ही फलंदाज आतापर्यंत तंबू यावेळेला खेळपट्टीवर आपण पाहता शाबूत आहेत. विजय आणि अस्मित परफेक्ट यावेळेला चेंडूला त्याने ऑब्झर्व केलं, ओळखलं, लेटकटचा फटका कसा खेळावा हे लेदर क्रिकेटमध्ये प्रॉपरली तुम्हाला गायडन्स दिलं जातं आणि त्या पद्धतीने त्याने तो स्ट्रोक खेळला होता थर्ड मॅनला. ऑफ साईडला फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. बॅकआउट पॉइंटला मात्र फिल्डर येईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावर 10 रन्स ऑफ द बोर्ड लागल्या जात आहेत. आता मात्र हंगामाला सुरुवात झाली टेनिस बॉल क्रिकेटच्या या पटलावर. आपण पाहू शकलात खऱ्या अर्थानं 4 ते 5 महिने आपण सातत्याने आराम करायचो, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. जसं मात्र पावसाळा येतो आणि रिमझिम पावसाला सुरुवात होते, जूनच्या एंडिंग पासून रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा सुरुवात होते, ती जवळपास सप्टेंबरच्या शेवटच्या वीक पर्यंत आपण पाहू शकतात आणि ऑक्टोबर पासून सुरुवात होते आता टेनिस बॉल क्रिकेटला, ती मेच्या एंडिंग पर्यंत पाहायला मिळते. म्हणजे 365 दिवस क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. दिवस रात्र हे सुद्धा मात्र विसरून चालणार नाहीये. धडाकेबाद चषक येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल आणि दिवस रात्र ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी धन्यवाद व्यक्त करेन चंद्रकांत शेट्टे सर, जुन्नर भूषण
आणि मुंबई भूषण म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांच्या माध्यमातून 25 तारखेला ती स्पर्धा कव्हर करण्यासाठी मात्र इन्व्हाइट केलं, त्यांचं मनपूर्वक चंदू सर धन्यवाद. मला बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय. तो आपण पाहू शकलात एक चिमुरडा आहे, परंतु उद्याचं भवितव्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं म्हणून त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय. चांगली फिल्डिंग झाली. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 11 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साईडला फटका चांगला आहे. बॅकलिपचा उपयोग केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. दोन्ही फिल्डर मात्र या वेळेला एकमेकांवर विश्वास ठेवला नाही. कॉलिंग झालं नाही. पंकज त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते आणि एका वेळेला जर आपण पाहिलं तर दोन्ही फिल्डर जेव्हा येत असतील त्यावेळेला तुमचं कॉलिंग आणि कॉर्डिनेशन या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. 2 धावा येतात आणि संघाची धावसंख्या 13 रन 7 धावांपासून दूर. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावा कुठूनही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट आणि चौकार येतोय. यावेळेला अस्मितच्या बॅट मधून आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अभिवादन करणारा हा सूर्या मेळावा चौकार. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. थँक्यू. 3 रन्स पासून दूर आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय अस्मितने काय गोलंदाजी केली विथ द बॉल ने, विथ द बॅटने तेवढाच चांगला फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फॅब्युलस शॉट. या वेळेला 1 बाउंड चौकाराने विजयावर शिक्कामोर्तब केला गेला आणि विजयाच्या पाऊल खुणा या दुसऱ्या मात्र आपण पाहू शकता 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वाकडी वसरोली टीमचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. थँक्यू. त्याचप्रमाणे शिव मल्हार पांजरे टीमचं सुद्धा आम्ही कौतुक करतो, कारण पहिल्यांदा सूर्या मेळावा या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. जिथे मात्र कुठेतरी चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अजून हंगाम समाप्त झालेला नाहीये. हंगामाला आत्ता सुरुवात झाली. रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर आला म्हणून आपण घाबरलो